उद्या राज्यातल्या 16 ठिकाणी पार पडणार मॉक ड्रिल। प्रशासनाकडून जोरदार तयारी। मुंबई, उरण, तारापूरसह ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये ही ड्रिल। न्यूज 18 लोकमतवर मॉक ड्रिलचे प्रत्येक अपडेट। देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही उद्या होणार मॉक ड्रिल। सीएसएमटी स्थानकावरती पोलीस आणि सुरक्षा दलाकडून मॉक ड्रिलची तयारी। मोठा बंदोबस्तही तैनात। जम्मू शाळांमध्ये मॉक ड्रिलचं प्रात्यक्षिक। आपत्कालीन परिस्थितीत घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना दिले गेले धडे। जम्मू काश्मीरातील बगलिहार बरोबरच सलाल धरणाचे दरवाजेही बंद। चिनाब नदीवरील धरणाचे दरवाजे बंद केल्यानं पाकिस्तानला जाणारं पाणी रोखलं। पाकिस्तान विरोधात कतारचा भारताला पूर्ण पाठिंबा। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा कतारकडून निषेध। कतारचे प्रमुख शेख आणि पंतप्रधान मोदींची दूरध्वनीवरून चर्चा। उद्या भारत पाकिस्तान सीमेवर हवाई दलाचा युद्ध सराव। बुधवारी हवाई दलाकडून युद्ध सराव होणार। हवाई दलाकडून नोटीस जारी। पाकिस्तानला धडकी। पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा। 4 महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश। तर निवडणुकीमध्ये महायुती एकत्रित लढेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक। 5503 कोटींच्या जीर्णोद्धार प्रकल्पांना मान्यता। मुख्यमंत्र्यांची घोषणा। मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय। धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी यशवंत योजना। नामांकित शाळांमध्ये प्रवेश। तर तुळजापूर मंदिरासाठी 165 कोटींचा निधी। मंत्रिमंडळाच्या बैठकीतले महत्त्वाचे निर्णय। मनमाड, नांदगाव, येवल्यासह चांदवडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर। पावसासोबत जोरदार गारपीट। घरांसह शेतीचंही नुकसान। वीज पुरवठा सुद्धा खंडित। उद्या संपूर्ण देशभरात मॉक ड्रिल केलं जाणार आहे। 1971 नंतर पहिल्यांदाच मॉक ड्रिल होतं। 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं, तेव्हा हे मॉक ड्रिल करण्यात आलं होतं। लोकांना सज्ज करण्यात आलं होतं। तेव्हाचं मॉक ड्रिल कसं होतं, त्यावेळी सायरन वाजल्यावर काय घडलं होतं ते ऐकूया सुनील रामचंद्रन यांच्याकडून। सायरन वाजायचा, तो सायरन प्रत्येक एरियामध्ये असायचा। कारण आमचं काय होतं, आम्ही समुद्राच्या बाजूला होतो, ते महत्त्व होतं जरा। आणि त्या उद्देशाने ते सायरन वाजलं की आमच्या सगळ्या लाईट्स सगळ्या घरच्या लाईट्स होत्या, रोडच्या लाईट सगळं बंद व्हायचं। लाईट बंद झाल्यानंतर काय व्हायचं की तिकडे आम्ही समुद्राच्या इथे जाऊन ते दिसायचं की अँटी एअरक्राफ्ट गन्स असायचे। ते म्हणजे एक दिवाळीला कशी एक कंदील टाईप जाते वरती, तसं ते आम्ही बघायचं। आणि रोडमध्ये वगैरे सुमसाम, गाड्या, रोड नाही, काही नाही। आता कसं आहे, आत्ता जर युद्धाची आपण जर मॉकड्रिल करतो, आता इलेक्ट्रॉनिक जी मीडिया आहे, तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, डिजिटल मीडिया आहे, सगळं एवढं पुढे गेलेलं आहे की मला लोकांना हे सांगायचं आहे की बाबा सगळे आपल्या टी व्हीच्या समोर बसा। जे काय गव्हर्नमेंट करते, जे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट ज्या, त्याचं पालन करा। आणि टी व्हीच्या जे उद्देश मिळत आहेत टी व्हीमध्ये, त्या उद्देश पालन करा। आणि लोकांनी सतर्क राहावा। कुठलीही वस्तू रोडवर उचलू नका। काही लोक कामाला जातात, बसमध्ये जातात, कुठली वस्तू हातातनं घेऊ नका। कोणाशी डायरेक्ट कोणाला फोन देऊ नका। आपलं ते इम्पॉर्टंट आहे एकदम। कोणी कधी मागतो, अरे माझी बॅटरी गेली, मला फोन दे। त्या फोनवरनं काही पण घडू शकते। म्हणजे या सगळ्या गोष्टी सतर्क राहावा, सगळ्यांनी सतर्क राहायला पाहिजे। भारत पाकिस्तान सीमेवर युद्धाचे ढग जमू लागलेले आहेत। त्यामुळे देशांतर्गत नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह विभागानं नागरी सुरक्षा दलाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेसाठी मॉक ड्रिल आयोजित केलंय। देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहर नेहमीच दहशतवाद्यांच्या आणि पाकिस्तानच्या हिट लिस्टवर असतं आणि त्यामुळे मुंबईतही मॉक ड्रिल केलं जाणार आहे। त्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी उदय जाधव यांनी। देशाची आर्थिक राजधानी
मुंबई शहरात आपण आहोत। दक्षिण मुंबईमध्ये सर्वांचं लक्ष असतं आणि या दक्षिण मुंबईमध्ये आपण पाहिलेलं आहे की देशाच्या सर्व आर्थिक महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत त्या दक्षिण मुंबईमध्ये आहेत। स्टॉक एक्सचेंज असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, SBI बँक असेल, त्याचबरोबर नौदलाचा तळ असेल, माझगाव गोदी असेल आणि त्याचबरोबर BRC अशा अनेक महत्त्वाच्या संस्था या मुंबई शहरामध्ये आहेत। जेव्हा गृह मंत्रालयाने मॉकड्रिलची घोषणा केलेली आहे त्यानंतर सायरनचे जे आहे ते टेस्टिंग करण्यात आलेलं आहे संपूर्ण मुंबईमध्ये। सायरनचं टेस्टिंग केल्यानंतर संपूर्ण मुंबईमध्ये जवळपास 39 सायरन जे आहेत ते सुव्यवस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर ठाण्यामध्ये देखील आज 5 सायरन जे आहे ते वाजवण्यात आलेली आहेत। सर्वसामान्य नागरिकांनी सायरन वाजल्यानंतर स्वरक्षणार्थी पुढचं पाऊल जे आहे ते उचलायचं आहे आणि हे जे आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एकूणच सूचनेनुसार आणि नागरी सुरक्षा दलाच्या सूचनेनुसार करायचं आहे। कारण कुठलीही गोळी असेल, कुठलाही बॉम्ब असेल ते सांगून येत नाही, त्यामुळे संकट कधी सांगून येत नाही। त्यामुळे सर्वतोपरी आपला स्वतंत्र बचावाची तयारी जी आहे सर्वसामान्य नागरिकांना करायची आहे। देशांतर्गत आपल्या सीमांचं आणि आपल्या नागरिकांचं आणि आपल्या शहराचं संरक्षण करण्यासाठी स्वतः आता नागरिकांनी देखील एका सैनिकाप्रमाणे आज्ञेचं आणि शिस्तीचं पालन करायला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा मॉकड्रिल केलं जाणार आहे। मॉकड्रिलसाठी 75 ठिकाणं नागरी सुरक्षा विभागाकडून निश्चित करण्यात आली आहेत। पुण्यामध्ये विधान भवन, तळेगाव CRPF कॅम्प आणि मुळशी तहसील कार्यालयामध्ये हे मॉकड्रिल घेतलं जाणार आहे। पुण्यातून याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। पुण्यासह देशभरामध्ये अनेक ठिकाणी मॉकड्रिल करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मॉकड्रिल केले जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड निवडण्यामागचं प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये असलेल्या सैन्याची आस्थापनं, संवेदनशील ठिकाणं। पुण्यामध्ये जवळपास अशी 75 ठिकाणं जी आहेत ती नागरी सुरक्षा विभागानं संवेदनशील म्हणून नोंदीवर घेतलेली आहेत, जिथं हे मॉकड्रिल केले जातील। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर नेमकं काय करायचं याबाबतची माहिती नागरिकांना असावी, त्यांनी त्यासाठी तयार असावं, यासाठी हे मॉकड्रिल केलं जातंय असं सांगितलं जातंय। पुण्यामध्ये सैन्याच्या महत्त्वाच्या ज्या आस्थापना आहेत त्याच्यामध्ये आपण समोर जी पाहतोय ती ऑर्डनन्स फॅक्टरी, याचा अर्थ अतिविस्फोटक निर्माण जे आहेत, हा एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी जी आहे खडकीची, तिथं मोठ्या प्रमाणावरती दारुगोळा जो आहे सैन्यासाठी लागणारा तो बनवला जातो। रणगाड्यांचा असेल किंवा बंदुकांसाठी लागणाऱ्या गोळ्या असतील, विस्फोटक जे आहेत ते इथं तयार केले जातात। केवळ हेच नाही, बॉम्बे सॅपर्स असेल, लोहगावचं एअरफोर्सचा एअरबेस असेल, या सगळ्या अनेक यासारख्या संवेदनशील आस्थापना ज्या आहेत सैन्याच्या त्या पुण्यामध्ये आहेत। देहू रोडला ऑर्डनन्स फॅक्टरी आहे। या सगळ्या सैन्याशी संबंधित असलेल्या ज्या आस्थापना आहेत, सदर्न कमांडचं महत्त्वाचं कार्यालय जे आहे, दक्षिणेचं सैन्याचं मुख्यालय जे आहे ते सुद्धा पुण्यामध्ये। त्याच्यामुळे या सगळ्या संवेदनशील आस्थापना असतील किंवा त्यांच्यासोबत धरणं, त्याचबरोबर NDA सारखा परिसर असेल आणि IT कंपन्या जिथं 5000 पेक्षा जास्त लोक काम करतात अशा कंपन्यांच्या इमारती, या सगळ्या या मॉकड्रिलच्या दरम्यान संवेदनशील म्हणून गृहीत धरल्या गेलेल्या आहेत। अशा 75 ठिकाणांची नोंद जी आहे ती नागरी सुरक्षा विभागानं केली आहे। त्यापैकी काही ठिकाणी उद्या मॉकड्रिल केले जातील, ज्याच्यामध्ये सगळ्या सुरक्षा दलं जी आहेत ती सहभागी असतील, स्थानिक पोलीस असतील, NCCचे जवान असतील, NDRF असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर महाराष्ट्रामध्ये मॉकड्रिल होणाऱ्या 16 शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगर या शहराचाही समावेश आहे। मॉकड्रिलसाठी छत्रपती संभाजीनगर शहराची का निवड केली असेल त्याचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधींनी। महाराष्ट्रामध्ये 16 ठिकाणी ही मॉकड्रिल केल्या जाणार आहे, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा देखील समावेश करण्यात आला आहे।
मी आता छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये. आपण जर सकाळपासून जर या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण अधिकाऱ्यांच्या ज्या आहेत त्या मीटिंग या ठिकाणी सुरू आहे. कसे आदेश शासनाचे येतात आणि त्यानुसार कशा पद्धतीने मॉकड्रिल करता येईल किंवा त्याला समोर कसं जाता येईल यावर सगळी चर्चा सुरू आहे. तर जिल्हाधिकारी असेल किंवा विभागीय आयुक्त असेल ही देखील आज दिवसभरापासून बैठका या ठिकाणी घेत आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्येच मॉकड्रिल का निवडलं असावं हा प्रश्न सर्वांना पडतो. मात्र ही मॉकड्रिल जे आहे ते संभाजीनगर जर आपण बघितलं तर ऐतिहासिक शहर, आशिया खंडामध्ये सर्वात जास्त वेगाने वाढणारं शहर म्हणून ओळखलं जातं. तर दुसरीकडं जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी देखील याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असल्या कारणास्तव हे कुठेतरी जे विरोधक आहे त्यांच्या रडारवर शहर असू शकतं आणि त्याच युद्धाच्या परिस्थितीत नागरिकांना सगळ्या गोष्टींची जाणीव असावी किंवा नागरिकांना माहिती असावी म्हणून हे मॉकड्रिल छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतल्या जात आहे. तर दुसरीकडं भारतीय सैन्याचं देखील युनिट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय सैन्य केंद्रीय विद्यालय सुद्धा या ठिकाणी आहेत. तर आर्मीचे कॅम्प सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असल्यामुळं हे शहर निवडलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. दरम्यान देशभरात ठिकठिकाणी महत्त्वाच्या शहरांमध्ये मॉकड्रिल आणि क्रॅश ब्लॅकआउटची तयारीही करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ, जौनपूरमध्ये मॉकड्रिल घेण्यात आलं तर दुसरीकडे पंजाबच्या फिरोजपूरमध्ये क्रॅश ब्लॅकआउट करण्यात आलंय. फिरोजपूर भागामध्ये सैन्याची छावणी आहे. या पार्श्वभूमीवर 4 मे रोजी रात्री 9 ते 9:30 वाजेपर्यंत इथं ब्लॅकआउट करण्यात आलं होतं. या काळामध्ये फिरोजपूरमधील रहिवासी भाग, आस्थापनं, रस्त्यांवरील पथदिव्यांवरील लाईट बंद ठेवण्यात आले. तर अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा मॉकड्रिल करण्यात आलं. जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव कमालीचा वाढलेला आहे आणि युद्ध परिस्थिती उद्भवल्यास सामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यावी याचं शाळकरी मुलांना प्रशिक्षण दिलं जातंय. जम्मूमधील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सायरन वाजल्यानंतर काय काळजी घ्यावी याचे धडे देण्यात आले. सर जी ने हमें सिखाया कि जैसे कि फायरिंग होगी, हमें जहाँ हम स्कूल में हैं फटाफट डेस्क के नीचे लेट जाना है और टेबल के नीचे लेट जाना है और घर पे कहीं भी मोर्चे में चले जाना है. अच्छा, और जिस तरह से और भी कहीं सेफ जगह पे क्रॉल करके जाना वो भी सिखाया गया? यस सर. अच्छा, तो कैसे क्या बताया है टीचर्स ने? टीचर ने बताया कि जैसे कि फायरिंग होगी हमें धीरे धीरे से सेफ जगह पे चले जाना है. सर ने कहा जब भी इधर फायरिंग होएगी डेस्क के नीचे फटाफट लेट जाना है, घर में जहाँ कोई मोर्चे हैं तो उधर भी छुप जाना है. और क्या बोला कि क्रॉल करके ही जाना, खड़े होके नहीं जाना? नो सर ने कहा लेट के ना तो धीरे धीरे ना छुप जाना है. भारत पाकिस्तान सीमेवर युद्धाचे ढग जमू लागले. त्यामुळे देशांतर्गत नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह विभागानं नागरी सुरक्षा दलाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेसाठी मॉकड्रिल आयोजित केलंय. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहर नेहमीच दहशतवाद्यांच्या आणि पाकिस्तानच्या हिट लिस्टवर असतं. त्यामुळे मुंबईतही मॉकड्रिल केलं जाणार आहे आणि त्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी उदय जाधव यांनी. ही ताजी दृश्य आपण बघू शकतोय. पोलीस सज्ज झाले आहेत, डॉग स्क्वॉड सुद्धा सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मुंबई जे एक महत्त्वाचं शहर आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येनं लोक राहतात, देशभरातील लोक इथं राहतात आणि अशामध्ये आता मुंबईमध्ये मॉकड्रिल नेमकं का केलं जाते त्याची कारणं आपण एकीकडे बघतोय तर दुसरीकडे ताजी दृश्य. अवघे काही तास राहिलेले आहेत मॉकड्रिलसाठी आणि त्याआधीची ही तयारी. तर मुंबईसह इतरही ठिकाणी अशाच पद्धतीनं तयारी केली जाते. मॉकड्रिल उद्या घेणार आहे. अवघे काही तास राहिलेत आणि या विषयीचे